हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर मला ह्यावेळेस ह्या बॅच मध्ये म्हणजे अध्याय क्रमांक 10 पासून 18 पर्यंत असे 9 अध्याय शिकवायची सेवा मिळालेली आहे. हा, तर आपण आज 10वा अध्याय सुरू करणार. तर आहे ना, त्याच्या आधी मंगलाचरण म्हणते. आणि आज मोक्षदा एकादशी आहे. म्हणजे आजच्याच दिवशी भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली होती, त्यामुळे गीता जयंती असं पण म्हणतात. हा, तर हा खूप पवित्र दिवस असतो. तुम्ही भगवद्गीता स्वतःसाठी घ्या, दान करा, किंवा घर हे स्टार्ट साठी झालं हे तर करूच शकतो. भगवद्गीतेच्या अध्यायांचं पठण करा. हा, तर भगवंतांचं एक नाव आहे पार्थ सारथी. आणि अर्जुनाने जसा आपल्या जीवनाचा म्हणजे दोरी भगवंतांच्या हातात दिली होती, तशी आपण पण त्यांच्या हातात देऊ. आणि त्यांच्याकडून एक हे करू की आपण त्यांनी हा जो गीतेमध्ये मार्ग सांगितलेला आहे, आपलं आणि त्यांचं नातं काय आहे हे सांगितलेलं आहे, तर आपल्याला पण त्या मार्गावर चालण्याची बुद्धी आणि ताकद, ते ज्ञान मिळू दे, अशी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करूया. हा, तर आपण आता आपलं मंगलाचरण घेऊया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हा, आणि आज आपण आपला 10वा अध्याय बघणार आहोत. तर त्याच्या आधी मी आपल्या प्रभुपाद स्वामींच्या चरणी प्रणाम करते, ज्या सोप्या भाषेमध्ये हे साहित्य लिहिलं त्यामुळे, आणि भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन केलं त्यामुळे आपल्याला हे समजायला सोपं झालं. पुन्हा आमच्या इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, पुन्हा आमची ही सगळी टीम, आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या आमच्या अन्वया माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण येता, तुम्हाला पण सर्वांना प्रणाम. हा, तर आपण आज 10वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे विभूती योग. आणि त्याच्या आधी परत एकदा मोक्षदा एकादशी दिवशी भगवंतांची विभूती ऐकण्याचा छान हा योग आला. त्याबद्दल पण तुम्हाला सर्वांना तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढलात आणि गीता शिकण्यासाठी येता, त्याबद्दल पुन्हा तुमचं एकदा अभिनंदन. हा, मग ह्या विभूती माताजी पुढची स्लाइड घ्या. विभूती म्हणजे ऐश्वर्य आहे इथे भगवंतांचं.
पण आपण आधी कालच्या अध्यायात काय शिकलो ना ते बघूया. तर 9वा अध्याय होता तो राजविद्या राजगुह्य योग. हा हे आपले इस्कॉन मँगलोरचे श्री श्री राधा गोविंद हे तुम्ही या सगळ्यांना प्रणाम करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. हा की अगदी आईसारखं आपल्याला कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करू नका. हा त्याची पुढची स्लाइड. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे आपले पुरी जगन्नाथपुरीचे जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा असे होते ते तिघे. आता कालच्या अध्यायात आपण काय सांगितलं, कृष्णाने आपल्याला काय सांगितलं बघा. राजविद्या राजगुह्य योग होता तो. भगवंतानी आपल्याला परमगुह्य असं ते ज्ञान दिलेलं आहे. मग कृष्णांकडे जाण्याचा मार्ग कुठला आहे? जरी ज्ञान दिलं तरी त्यावर तुम्ही चालू कधी शकाल? सततम कीर्तयंतो माम. माधवेंद्र पुरींची गोष्ट बघितली ना आपण. हा म्हणजे त्यासाठी म्हणजे त्यासाठी काय हवं आपल्याला? जाण्याचा मार्ग पण सांगितला, महात्म्य म्हणजे कोण वगैरे ते पण बघितलं. पण त्यासाठी काय हवं आपल्याला? प्रेम लागतं. कृष्णांकडे जाण्यासाठी तुम्हाला प्रेम लागतं, बाकी दुसरं तिसरं काही लागत नसतं. तर अनन्य भक्ती. अनन्य म्हणजे काय? तर अन्य दुसरं कोण नाही, अन्य कोण नाही असा तो अनन्य. फक्त कृष्णांविषयी ती हृदयात प्रेम यावं लागतं. आणि तो महत्वाचा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यस्य युक्तमम आत्मना मत परायण. तो जीवनाचा मार्ग असायला हवा आपल्या. हा आणि कृष्णाने किती म्हणजे ते प्रेमळ आहे, ते आपण बघितलं ना. त्यांना काय लागतं? पत्रम पुष्पम फलम तोयम, त्याने सुद्धा हे होतात ते. तसं आपण हा कालचा अध्याय बघितला आणि एक बघितलं की त्यांच्याकडे जायचंय तर अनन्य भक्ती हवी आपल्यामध्ये, जी शुद्ध भक्तांकडून आपण शिकायची असते. आपले प्रभुपाद स्वामी आणि सगळे हे आपले महाराष्ट्राची थोर संत परंपरा आहे. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. मग आता हे जे आपले अध्याय आहेत ना, अ, अ, पहिले अध्याय हे तुम्हाला कर्मयोगाविषयी सांगतात. कर्माद्वारे आपण कसं कृष्णांशी जोडून घ्यायचं, योग म्हणजे जुळलं जाणं. आता हे जे मधले अध्याय आहेत ना, हे मधले अध्याय आहेत, हे कशाविषयी आहेत? भक्ती योगाचे अध्याय. तर आपण कसं भक्तीद्वारे कृष्णांशी जोडलो जाणार आहोत ते. मग आता इथे आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? विभूती योग. मग आता इथे आपल्याला दिसतंय त्या नावामध्ये की भगवंतांचं ऐश्वर्य अशा अर्थाने हा अध्याय आहे. हा मग विभूती म्हणजे आपण असं पण म्हणतो ना, विभूती ती एक थोर विभूती आहे, म्हणजे महान व्यक्ती आहे. किंवा असं अंगारा वगैरे देतात त्याला पण विभूती म्हणतो ना आपण. तर इथे त्याचा अर्थ काय आहे? तर कृष्णांचं हे ऐश्वर्य. मग या ऐश्वर्याने आपण कसं त्यांच्याशी जोडलं जाऊ? तर अर्जुनाला ते बघायचंय. इथे पुन्हा लक्षात घेऊ आपण की कृष्णाने सांगितलेलं नाहीये माझं हे ऐश्वर्य आहे, माझं ते आहे, असं दाखवायच्या त्यांना आवड नाहीये. तर अर्जुन विचारतो म्हणून सांगितलेलं आहे. तर आहे ना, अर्जुनाला काय म्हणायचं? ह्या विभूतींकडे बघून, ऐश्वर्यांकडे बघून मला क्षणाक्षणाला तुमच्या म्हणजे तुमची आठवण होईल किंवा मी तुमच्याशी जोडला जाईल. आपल्यालाही ते आता जेव्हा आपण त्या विभूती बघू तेव्हा आपण लक्षात घ्यायला हवं की हे सगळं जेव्हा आपल्याला ते काहीतरी दिसेल तेव्हा हे म्हणजे साक्षात कृष्ण आहे. असं आपण त्यांच्याशी आणि जोडलं जाऊ, म्हणजे योग होईल असा ह्या अर्थ आहे. की विभूती योग म्हणजे ह्या विभूतींद्वारे पण आपण त्यांच्याशी जोडलो जाऊ. मग आता याच्यात काय काय बघूया. तर पहिल्यांदा कृष्णाने स्वतः काय सांगितलंय की कृष्ण हे सगळ्यांचा मूळ उगम आहे, महर्षी वगैरे ब्रह्मा सगळ्यांचा. आणि कृष्ण बघू आपण तो श्लोक शिकताना की त्यांच्याविषयी पूर्णतः कोणच जाणू नाही शकत. का? तर ते सगळ्याचं उगम आहे. मग आज 10.8 ते 10.11 हे जे 4 श्लोक आहेत, हे भगवद्गीता म्हणजे चे सार म्हटलंय, म्हणजे चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात त्याला. हा त्याला म्हणायचं तुम्ही लक्षात ठेवा, हे 4 श्लोक पाठ करायचे जमले तर. आणि त्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात, भगवद्गीतेचं सार म्हटलेलं आहे.
ओके. त्याच्यानंतर अर्जुनाने एक खूप छान प्रार्थना केली आहे. 10.12, 13 असे ते श्लोक आहेत ना, ते परम ब्रह्म परम धाम म्हणून ना अर्जुनाने कृष्णांना सर्वोच्च म्हणून स्वीकारलेलं आहे. इथे हे ते दोन श्लोक आहे. म्हणजे 10.12 हा तो श्लोक आहे जिथे तसा अर्जुन कोण आहे? कृष्णांचा सखा आहे, मित्र आहे. पण इथे तो त्यांना ना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारतो. हम्म. आपण ती ती पण हे छान आहे. आपण मंदिरांमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा आपण पण ते दोन श्लोक कृष्णांसमोर म्हणू शकतो. हा, त्याच्यानंतर मग अर्जुन सांगतो म्हणून कृष्णाने त्यांच्या विभूतींचं वर्णन केलेलं आहे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माता. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे महाभाऊ अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. हा, इथे कृष्ण काय सांगतायत माहित आहे की मी तुला हे ज्ञान प्रदान करतोय. हे आता कालचा जो अध्याय होता ना त्याच्यापेक्षा पण पुढचं आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे कसं, कालचं आता कळलंय तुला, आता पुढचं येईल त्याच्या. ओके. हा, आणि ते का परत बघा, ते का त्याला ते ज्ञान प्रदान करतायत, तर तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे. हा, म्हणजे आपल्याला पण आहे ना कृष्णांशी एक नातं जोडलायला हवं. म्हणजे आमच्या अन्वया माताजी नेहमी म्हणतात की तुम्ही कृष्णांशी असं नाही डायरेक्ट हे करू शकत. तुम्ही त्यांना कुठल्याही रूपात त्यांच्याशी नातं जोडा, तर प्रेमाचा आदान प्रदान होणार. तुम्ही त्याला तुमचा म्हणजे लहान भाऊ, मोठा भाऊ असं समजू शकता, मित्र समजा, तुमचे वडील, आई असं काहीतरी समजा, गुरु समजा. हा, असं म्हणजे कुठल्याही तुमचा मुलगा समजू शकता. असं कुठल्या तरी नात्याने तुम्ही कृष्णांना शी म्हणजे स्वतःला जोडून घ्यायला हवं. ओके. म्हणजे तो भाव आपल्यामध्ये येत असतो. मग आता इथे अर्जुन आणि कृष्ण हे मित्र आहेत, त्यामुळे तो म्हणतोय तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ आहे. हे जे भगवद्गीतेचे श्लोक आहेत ना त्याचे शब्दाशब्दांमध्ये खूप गहिरे अर्थ आहेत. तर ते काय म्हणतात, तुझ्या हितार्थ असं ज्ञान सांगतोय. आता मित्र जो असतो तो समोरच्याचा हित करण्यासाठीच, आपल्या मित्राचं परम हितच बघत असतो, हो की नाही? तर ते हितार्थ तुला हे मी ज्ञान प्राप्त करतोय, सांगतोय म्हणून सांगतायत. हा, आणि इकडे ती ती गोष्ट आहे, ते तुम्हाला सर्वांना माहित असणार. तो हा जातो बघा, दुर्योधन आणि अर्जुन दोघही कृष्णांकडे महाभारताच्या युद्धात मदत करण्यासाठी मागायला जातात ना, तेव्हा हा पहिल्यांदा पोचतो. कोण? दुर्योधन. आणि कुठे बसतो? त्यांच्या उशाला बसतो. आणि अर्जुन कुठे बसतो? पायाकडे बसतो, हो की नाही? तर हा भक्त, म्हणजे अर्जुन काय, कुंती काय, ही सगळी जी आहेत ना हे भक्त आहेत. हा, तो त्यांच्या पायाकडे बसतो. आणि पुढची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ते ते आहे. हा, असा हा त्यांचं इतकं ते प्रेमाचं आणि सुंदर नातं होतं. हा, हा वाचा माता. आणि एक मिनिट, हा त्या पहिल्या श्लोकात एक शब्द आहे, थांबा मी तुम्हाला सांगते. तो शृणू म्हणून एक आहे. म्हणजे तो श्लोक त्यांनी तिथे घेतलेला नाही. एकच मिनिट. हा. म्हणजे भूय एव महाबाहो शृणु मे परमम वच. तर शृणु शृणु म्हणजे काय? ऐक म्हणतायत ते. हा, पुन्हा ऐक. तर आपण पण लक्षात ठेवायचं की भक्तीची ना पहिली सुरुवात ही ऐकण्यामधून होत असते. तर इथे शृणु म्हणजे, आणि शृणु म्हणजे कसं, एकदम लक्ष देऊन ऐक. ऐक, आता मी सांगतोय हे खूप सगळं महत्वाचं आहे, तुझ्या हितासाठी आहे. तर ऐकायला कसं, वनच कानात प्राण आणून ऐकायला हवं, अशा प्रकारे. कारण भक्तीची काय आणि ज्ञानाची काय, पहिली टप्पा हा ऐकणं असतो. मग आता त्याच्यामध्ये परत 3 प्रकार येत असतात. मग तुम्ही ह्याच्या प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. मग प्रत्यक्ष प्रमाण कसं असतं, तुम्ही एखादा प्रयोग करून बघता, त्यातनं काहीतरी अनुमान काढता, की बाबा ठीक आहे, साधं घ्या की लिंबू हा पाण्यात मिसळतो, सोल्युबल आहे. आता लिंबूचा रस पिळाल तुम्ही, तो पाण्यात हे होतो.
हे बघाल तेल वरती तरंगतं, हे तुम्ही प्रत्यक्षात बघताय करताय. पण भगवंतांना कसं तसं जाणून घेणार? कारण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलंय की आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत आणि भगवंत पूर्ण आहे. अपूर्णाने पूर्णाला जाणू नाही शकत. ते झालं, त्याच्यानंतर असतं अनुमान प्रमाण असतं. अनुमान म्हणजे कसं, तुम्ही कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये बाबा माझा भात होतो किंवा 4 शिट्ट्यामध्ये माझी डाळ शिजते, असं एक आपण करतो ना. किंवा माझी गाडी इतक्या पेट्रोलमध्ये एवढी देत जाईल, एवढे किलोमीटर जाते. हे अनुमान प्रमाण असतं. पण परत अनुमान आपण कधी काढू शकतो? जेव्हा अनुभव असतो आपल्याला, आपण ते आधी केलेलं असतं बरेचदा, त्याची जजमेंट आलेली असते, त्यामुळे आपण ते अनुमान लावू शकतो. हा हा, हे असं केलं की तसं होईल. पण इथे कृष्णांचे आणि आपली आत्ता नुकती भेट होते, त्यामुळे त्यांची जजमेंट तर आपल्याला आली नाही, त्यामुळे अनुमान प्रमाण पण नाही. मग येतं जे आपली शास्त्र मानतात ते असतं तुम्ही गुरूंकडून शिकणं. हा, त्याला म्हणून कृष्ण इथे म्हणतायत की ऐक. तर ते जे असतं श्रवण करणं, श्रुती प्रमाण, जे आपण आपल्या वरिष्ठांकडून गुरु शिष्य परंपरेतनं शिकतो, त्या गुरुनी ज्यांनी कृष्णांना तत्वतः जाणलेलं आहे. तर आणि इथे तर भगवद्गीता ही प्रत्यक्षात भगवंतांच्या मुखातून आलेली वाणी आहे, त्यामुळे हे आपण ऐकतो आणि हे ज्ञान हळूहळू मिळवत जातो. त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचं असतं भक्तीमध्ये तर. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, हरे वाचा वाचा. कृष्ण. नमे विदुसुरगणा प्रभव महर्षय अहमादिषी देवाना महर्षीना स सर्वश. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचे मूळ मीच आहे. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे बघा, हा कृष्ण काय सांगतायत की कृष्णांना कोणी पूर्णपणे जाणू नाही शकत. का नाही जाणू शकत? तर आपली उत्पत्ती त्यांच्यामधून झाली आहे. म्हणजे ना, आता तुम्ही विचार करा की तुमच्या आई वडिला आपल्या आई वडिलांविषयी आपल्याला किती माहित असतं. आपण जन्मल्यापासून त्यांना जेवढं बघतो ते माहित असतं आपल्याला. पण त्यांच्या लहानपणी ते कसे होते, त्यांना काय आवडायचं, कुठल्या विषयात किती मार्क, म्हणजे जास्त मार्क पडायचे, कोणता विषय आवडायचा, असं जर का बघायचं झालं तर आपल्याला ते मग कळणार नाही. ते आई वडील जेवढं सांगणार की बाबा मला हे आवडायचं, मी शाळेला जाताना माझ्या भावाला बरोबर घेऊन जायचो, असं ती जे माहिती सांगणार तेवढीच आपल्याला कळणार. का तर आपण त्यांच्यातून उत्पन्न झालेलो आहोत. हा, आता त्याच्यापेक्षा आजी आजोबा पणजोबा ह्यांच्याविषयी तर आपल्याला काहीच नाही कळणार. का? आपण नंतर आलोय, ती आधी आलेली आहेत, आपल्याला कसं कळणार? तर सेम म्हणून कृष्ण इथे सांगतायत की आपली सगळ्यांची निर्मिती जर का ब्रह्मांमधून त्यांनी सृष्टी रचली, तर ब्रह्मांची उत्पत्ती कुठून झाली? कृष्णांमधून. त्यामुळे किती आपण त्यांच्याविषयी जाणू शकणार? त्या म्हणून ते कृष्ण म्हणतायत की महर्षींना सुद्धा कळत नाही कृष्ण पूर्णपणे, कोणच जाणू नाही शकत. हा, आणि आपल्याला काय म्हणून जाणून घ्यायचंय बघा, हा कृष्णांना जेव्हा आपण पहिला श्लोक म्हणतो ना, ओम अज्ञानतिमिरांधस्य, जेव्हा गुरु जीवनात येतील आणि ज्ञानाच्या नजरेने आपण बघायला लागू, असा असतो तो मनुष्य, मोहरहित मनुष्य म्हणतात त्याला. हा, तो कृष्णांना मग काय म्हणून जाणतो? अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो. तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. परमात्म्याशी ते अजन्मात आहेत. तर ते आपण बघितलं ना चौथ्या अध्यायात, ते जन्मही घेत नाहीत, त्यांचा मृत्यू होत नसतो, ते अजन्म आहे, ते अवतार घेत असतात आणि इथलं कार्य झालं की ते त्यांच्या धामात परत निघून जातात. हा, इथे पण बघा, ते भगवंत जेव्हा देवकीच्या पोटी जन्म घेणार बघा, प्रणाम माताजी, करायला सगळे. आवाज मध्येच ब्रेक होतोय हा माताजी. होय काय? बघते बघते, तरी पण बाहेरच आहे मी. हम्म, चालेल. एकच मिनिट हा, एक मिनिट हा, मला जरा द्या.
ओके, आता माताजी येईल बरोबर. मी अजून थोडी बाहेर सरकले. ओके हा. तर हा, तर आपण बघत होतो भगवंतांचा आता तिथे देवकीच्या इथे ते भगवंत जन्म घेणार म्हणजे अवतार घेणार आहेत हा, कृष्ण. तर तिथे बघा त्यांना प्रणाम करण्यासाठी सारे देवी देवता आणि म्हणजे ब्रह्मा आहेत, शिवजी आहेत आणि मोठे मोठे सारे महर्षी असे आलेले आहेत हा. तर जेव्हा आपण कृष्णांना पूर्णपणे तत्वतः जाणतो तेव्हा हे असं असतं, म्हणजे असे असतात आणि हे सर्व पापमुक्त असतात. त्यांनी तत्वतः जाणलेलं आहे की कृष्ण कोण आहेत, त्यांची पोझिशन काय, आपण काय. आणि भगवंत हे हे अजन्मा अनादि म्हणजे काल होते, आज आहेत आणि ते उद्याही असणार आहेत. हं आपण जन्म मृत्यूने बांधलेलं आहे ते नाही. आणि सर्व जगताचे स्वामी आहे. ठीक? घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजेच माझ्यापासून उत्पन्न होतात. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हा, हे इथे कृष्ण काय सांगतायत बघा. हे जे सप्तर्षी आहेत ना, पुन्हा इथे त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी म्हणजे पुन्हा मनु प्रजापती. हं, हे सगळे हे सगळे जे आहेत आणि असं एक आपलं पृथ्वी लोक नाहीये. प्रत्येक लोकावर जीवसृष्टी आहे. हा, म्हणजे त्या सगळ्यांना सांगतायत कृष्ण ह्या की या सगळ्यांची उत्पत्ती कोणापासून होते, कृष्णांपासून होत असते. हम्म. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे कृष्ण आपल्याविषयी सगळं जाणतात, पण आपण त्यांना पूर्णपणे नाही आणि कोणच त्यांना पूर्णपणे नाही समजून घेऊ शकत. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. एतान् विभूती योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पने योगे युज्यते नात्र संशय. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पडते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हा, आणि जे योग म्हणजे जे संत असतात बघा, महात्मे. हा, तुम्ही जे कृष्णांची ही दिव्य ऐश्वर्य आणि योगशक्ती याच्याविषयी त्यांची खात्री पटते ना ज्ञानामुळे. हा, जेव्हा आपण हे ज्ञान मिळवतो आणि ते आपल्या मनाला पटतं, आपण म्हणजे तुम्ही हरिनाम जप आपल्या महामंत्राचं वगैरे कराल ना, तर हळूहळू आपल्यामध्ये ते होत जातं सगळं. तर आहे ना, गुरूंना प्रश्नोत्तर करून त्यांच्याशी चर्चा करून अजून अजून श्रवण करून जेव्हा आपल्याला हे सगळं पटतं ना, तर तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो. मग जेव्हा आपली खात्री पटते तेव्हा आपण अनन्य भक्तीमध्ये जातो. आणि यात मुळीच संशय नाही म्हणतायत ते बघा, की ह्यामध्ये कुठलाही संशय नाहीये की जेव्हा आपल्याला अ, तत्वतः पटेल की आपण आत्मा आहोत, कृष्ण हे परमात्मा आहेत, आपण त्यांच्यापासून निर्माण आहोत. आणि आता जो त्यांच्यापासून निर्माण आहे, आपण आपल्या आईविषयी वगैरे आपल्या मातृभूमीची आपल्याला स्वाभाविक ओढ असते, का तर आपण त्यांच्यातून आलेलो आहोत, काहीतरी जोडलेलो. मग हेच कृष्णांविषयीचं कनेक्शन आपल्याला जेव्हा कळतं, हा, तेव्हा आपोआप आपण अनन्य भक्तीमध्ये जोडलो जातो, यात मुळीच शंका नाही म्हणतात. आणि ही जी स्लाइड आहे ना, कृष्ण आणि बलराम जेव्हा पहिल्यांदा ह्याच्यात येतात ना, मथुरेमध्ये, तेव्हाच आहे ते येतात ना, तेव्हा सगळी जण अशी म्हणजे असं नाही का जादू झाल्यासारखी जशी आहेत तशी फ्रीज झाल्यासारखी त्यांच्याकडे बघत राहतात. असे ते मनमोहन आहेत ना ते. आणि सगळी जण आपली आपली कामं थांबवून त्यांच्याकडे बघायला सुरू करतात. आणि असं वर्णन आहे तेव्हा की गर्दी पण खूप झालेली असते त्यांना बघायला. कृष्ण बलराम येणार, कृष्ण बलराम येणार. मग आहे ना, आता आपण पण बघा, तुम्ही बाहेर असलात आणि कितीही गर्दी असली तरी आकाशातला सूर्य प्रत्येकाला दिसतोच ना. तसं काही जण त्यांच्या घरांच्या गच्चीवरून बघत होते, काही जण समोर म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला उभं राहून बघत होते. पण जिथून बघत होते तिथून प्रत्येकाला कृष्ण आणि बलराम दिसत होते. असं ते त्यावेळेचं वर्णन आहे जेव्हा ते येतात तिथे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड.
हरे कृष्ण. अहं सर्वस्य प्रभो मत्त सर्वप्रतस्ते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आहे ना, इथे तुम्ही हा 10.8, 9, 10 आणि 11 हे जे श्लोक आहेत चार, ह्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेचं सार असंही म्हटलेलं आहे. हा, तर तुम्ही प्रयत्न करा की हे चार श्लोक तुम्ही पाठ करू शकाल. हा, तर इथे कृष्णाने तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत: संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन, असे तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता ह्या पहिल्या श्लोकात की नाही आपला आणि कृष्णांचा काय संबंध आहे हे सांगितलेलं आहे. कृष्ण स्वतःविषयी आधी सांगतायत की तेच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक दोनही जगताचे, म्हणजे असं आहे की फक्त पृथ्वी वगैरेच आहेत. ती वरची वरची जी आध्यात्मिक लोक आहेत ना, आता आपण हे बघितले ना, हे समोर आहेत, हे महाविष्णू आहेत. त्यांच्या श्वासामधून ब्रह्मांड करोडोच्या करोडो बाहेर पण येत असतात, आत पण जात असतात. तर ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या प्राकृत जगाचे पण आणि आध्यात्मिक जगाचे पण उत्पत्ती करता महाविष्णूंचीच पुन्हा म्हणजे हे विस्तारित रूपही कुठून येतात? कृष्णांमधून येत असतात. तर त्यामुळे ह्या सगळ्यांचा उत्पत्ती करता मूळ कोण आहे? तर गोलोक वृंदावनातले हे कृष्ण. हम्म. काल आपण अचिंत्य भेदाभेद तत्व तुम्ही बघितलं असणार ना, तर त्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय बघा की मी सगळीकडे. तर हे अशा प्रकारे म्हणजे भगवंतांचा विस्तार होत होत महाविष्णू आणि त्यांच्यापासून हे पुढचं सगळं येत असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा उलट जाल की मग ब्रह्मांड कुणामधून आली, मग महाविष्णू कुणामधून आले, तर आपण जाऊन कुठे पोहोचणार आहोत? तर कृष्णापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. ना, आणि सगळं काय म्हणजे उत्पत्ती तर त्यांच्यामधून झालेली आहे. तर जो बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतो ना, तेव्हा तो कृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि अंतःकरणपूर्वक त्यांची भक्ती सुरू करतो. त्यांची श्रवण कीर्तन नवविधा भक्तीने त्यांचं भजन कीर्तन सुरू करतात. हा, तर हा आहे आपला आणि कृष्णांचा संबंध. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मद्यचित्ता मदत्कान बोधयन्त परस्परं कथयञ्च क्षमा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति. माझ्या शुद्ध भक्ताचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान व आनंद मिळतो. हरे कृष्ण. हा खूप छान श्लोक आहे. तुम्ही बघा हा, आपण भक्तीमध्ये ना कुठेपर्यंत जातोय किंवा आहोत का आपण थोडस कृष्णांशी जोडलेलं, असं जर का तुम्हाला वाटत असेल म्हणजे चेक करावं, तर आहे ना, आता संबंध तर कळला की मग अभ्युदय असतं. मग हे अभ्युदय याचा अर्थ काय असतो की आपण कृष्णांशी कृष्ण आणि आपलं नातं तर कळलेलं आहे, आपल्याला तर त्यांची ओढ आहे. पण मग आपण काय करायला हवं? ह्या भक्तीमध्ये जाणं, भक्ती करणं म्हणजे काय असतं? हे जेव्हा आपण म्हणजे ते काही उपासना म्हणा, इथे तुम्ही काय करायचं असतं? नवविधा भक्तीच्या पायऱ्या आहेत. हा, त्या श्रवणम कीर्तनम विष्णू. तर जे भक्त असतात ना शुद्ध, जसं जसं भक्तीमध्ये चाल, त्यांना ना कृष्णांविषयी ऐकून असं समाधान वाटत नाही, आणि ऐकावं आणि ऐकावं. तुम्ही बघा, तुम्ही हा भागवतम, रामायण, महाभारत, ही सगळ्या म्हणजे हरी अनंत, हरी कथा अनंता. पण जरी हरींच्या कथा कितीही ऐकलात तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या ऐकाव्याशा वाटणार, कान तृप्त होत राहणार, नवीन नवीन रस त्यातनं मिळत राहतात आपल्याला. हा, असे असतं जेव्हा शुद्ध भक्त असतात ना, त्यांना आणि भगवंतांविषयी ऐकावं, बोलावं. नुसतं ऐकत आहे बरं, ऐकलं ते घरातल्यांना मुलांना सांगणं असं. तर त्यांना त्याच्यात तुष्यंतीच रमंतीच म्हणजे त्यातच त्यांना आनंद आणि समाधान मिळत असतो.
हा, त्यामुळे इथे कृष्ण काय म्हणतायत की माझ्या शुद्ध भक्तांचे विचार असतात ना, ते माझ्या म्हणजे त्यांच्या भक्तांच्या मनात सतत कृष्णांचे विचार असतात. आणि भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे कुठल्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकतो, त्यामध्ये ते जीवन त्यांनी समर्पित केलेलं असतं. आणि ते जे ऐकतात वगैरे ते ज्ञान त्यांना एकमेकांना देण्यामध्ये आनंद असतो. तुष्यंतीच रमंतीच. हं. तर ही असते उपासना. म्हणजे हे असतात वेगवेगळ्या मार्गाने आपण कृष्ण, मग छोटे छोटे मार्ग आपण 12वा अध्याय ना भक्तियोग त्यामध्ये पण शिकाल तुम्ही. छोट्या छोट्या मार्गाने अगदी सकाळी कृष्णांना उठून फुलं तोडून आणणं, आधी मुख्य म्हणजे त्यासाठी झाडं लावणं, असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ह्यालाही सेवाच धरलं जातं. हं. हा घ्या माताजी पुढची. आणि त्यातून मिळणारा आनंद अनुपम आनंद असतो छोट्या छोट्या गोष्टींमधून पण. हे आवाज येत नाहीये, हे कीर्तन आहे. हरे कृष्णा, हरे कृष्णा. माताजी आवाज येत नाहीये खरं आम्हाला. कृष्ण कृष्ण, हरे हरे, असं ते कीर्तन होतं तिथे भक्तांनी केलेलं. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. तेषां सततयुक्ताना भजता प्रीतिपूर्वकं ददाति बुद्धियोगं तं तेन मामुपयन्तति. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणजे इथं समज देतो समज देतो म्हणजे तशी समज नव्हे, की इथे कसा अर्थ आहे त्याचा की कृष्णच आता उपासना तर म्हणजे आपण भक्तीत मार्गावर तर चालायला लागलो. मग ह्यामध्ये ना प्रयोजन तिसरं काय संबंध झाला, अभ्युदय झाला. हा, मग आपण प्रयोजन काय आहे तर कृष्ण प्रेमाचा आदान म्हणजे कृष्ण प्रेमाचा ना भक्तीमध्ये आदान प्रदान, ती टू वे असते. फक्त आपणच करतो असं नाही, तर कृष्ण पण आपल्या भक्तांचा खूप विचार करत असतात. आता का माधवेंद्रपुरी ते उपवाशी होते, माहित होतं तर दूध घेऊन आले घेणे त्यांच्यासाठी. तर आहे ना, आपण जेव्हा असं स्वतःला कृष्णा आधी मुख्यतः जाणतो की कृष्ण कोण आहेत, आपण कोण आहे, त्याच्यानंतर आपण भक्तीमध्ये जेव्हा कृष्णांशी स्वतःला जोडून घेतो, तेव्हा आहे ना कृष्ण आता म्हणजे आप एक मिनिट मी तुम्हाला इथलं वाचून दाखवते. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. हा, म्हणजे कृष्णच आपल्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट करतात, की ज्यामुळे आपण अजून कृष्णांच्या जवळ जाऊ शकू. अशी चिंता करण्याचं कारण नाहीये की मला कुठून मिळेल ज्ञान वगैरे. जेव्हा तुम्ही शुद्ध भक्तीमध्ये जोडून घेता स्वतःला, हं, तेव्हा कृष्णच तुमच्या हृदयामध्ये ते ज्ञान प्रकट करतील. हळूहळू तुम्हाला मार्ग दाखवत जातील, की ज्यामुळे तुम्ही कृष्णांच्या आणि जवळ जाऊ शकाल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. नाही. हा हा, नाही 10.11. हा. हरे कृष्णा. तेषामेव कुम्पार्थ महज्ञानजस्तमं नाशयात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्णा. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकारांना नाश करतो. हरे कृष्णा. हा, म्हणजे तेवढंच करून थांबत नाहीत हा, की म्हणजे कृष्णांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला कळेल किंवा ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट करून थांबत नाहीत. तर आणि विशेष अनुग्रह म्हणजे भक्तांवर करण्यासाठी ना, मग ते काय करतात, कृष्ण तर आपल्या हृदयातच आहेत सगळ्यांच्या, त्यांना तर सगळं कळत असतं. मग जेव्हा आपण असं जोडलेलं जातोय, भक्त प्रयत्न करतोय हे त्यांना दिसत असतं. मग ते आणि काय करतात तर ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने ना अ, आपल्या हृदयामध्ये जो अंधकार असतो, ज्ञानाचा प्रकाश तरी पाठवलाय, पण आहे ना तो अज्ञानाचा अंधकार असतो ना, तो पण ते नाश करतात. कसे करतात तर गुरूंच्या आश्रयातून. हा, आपल्याला आणि त्यांच्याविषयी कळतं. म्हणजे इथे बघा, अ, अ, परीक्षित महाराज 7च दिवसांचा आयुष्य शिल्लक होतं. तर तेव्हा
सल्ला काय मिळाला की तुम्ही 7 दिवसात भागवत कथा ऐकायला हवी. मग निघाले हरिद्वारकडे तर निघाले, पण तेव्हा त्यांना कोण कथा सांगणार हे माहित नव्हतं. पण तिथं ना ते कोण येतात सांगा? अ थोर म्हणजे थोर भागवत कथाकार, अम, व्यासदेवांचे पुत्र, काय बरं त्यांचं नाव? अं, बरं थांबा, हा आठवू दे, मला आठवत नाही. तर ते तिथे सुखदेव म्हणजे गोस्वामी. हा, शुकदेव गोस्वामी. तर शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांनी कुठेही आमंत्रण पाठवलं नव्हतं ना, त्यांचे दूत वगैरे पाठवलेले, कुठे आहेत बरं शुकदेव गोस्वामी आणि त्यांना बोलवा, असं नव्हतं. हा, तर परीक्षित महाराज जातात आणि शुकदेव गोस्वामी पण तिथे आलेले असतात आणि ते त्या 7 दिवसात त्यांना भागवत म्हणजे पूर्ण भागवतम सांगतात. इथे माता देवहूती आणि कपिल मुनी आहेत. हा, तर माता देवहूतींना कपिल मुनी हा त्यांचा ऍक्च्युली मुलगा असतात. ते भगवंतांचा स्वतः अवतार घेतलेले होते कपिल मुनी म्हणून. तर खूप छान ज्ञान दिलेलं आहे मातेला आणि एकट्याच होत्या हा तिथं. तर त्यांना तर असं म्हणजे जेव्हा म्हणजे कृष्ण आपल्याला त्यांच्याकडे येणारा मार्गही दाखवतील आणि आपल्या हृदयातला अज्ञानाचा अंधार पण दूर करतील ज्ञानाच्या प्रकाशाने. हा, घ्या माताजी. म्हणजे बघा, हा जे 3 गोष्टी आहेत ना, संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन. मग ह्या म्हणजे तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, त्यामुळे आपल्याला काय होतंय थोडस पोटात वगैरे दुखायला लागलं तर आपण आधी चौकशी करतो कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, मग आपण जातो. हा, मग गेलात की ते डॉक्टर आपल्याला काहीतरी उपाय सांगतात. हा, नाही सॉरी, चौकशी पण करतात, तुम्ही कोण, आपणही डॉक्टरांविषयी चौकशी करूनच गेलेलो असतो. मग त्याच्यानंतर आपले रिपोर्ट वगैरे बघतात, मग त्याच्यानंतर थोडस डाएट वगैरे सांगतात, औषध पाणी सांगतात. मग हे सगळं आपण घेतो आणि बरं होतो. असा हा जो 3 टप्प्याचा प्रवास असतो तसाच सेम आहे हा आपला कृष्णांबरोबरचा. हम्म, तर त्यामुळे ही चतुश्लोकी भगवद्गीता. ओके, आता ही अर्जुनाची प्रार्थना आहे, माताजी वाचा. हरे कृष्णा. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुष पुरुषम शाश्वत दिव्यम आदिमे आदिदेवमज विभुम स्वामृषय सर्वेन देवर्षी नारदस्तत्ता अस असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष आजन्म विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांच्यासारखे महर्षींना तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्णा. हा, तर इथे अर्जुनाने ना कृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारलेलं आहे. काय म्हणतोय पहा, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. हा, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परम धाम, परम पवित्र, परम सत्य आहात. ओके, शाश्वत दिव्य आदि पुरुष अजन्म विभू आहात. हा, हे सगळं म्हणून तो स्वीकारतोय त्यांची. मग हे 2 श्लोक तुम्ही सुद्धा मंदिरांमध्ये वगैरे गेलात ना तर नक्की भगवंतांसमोर मराठीत आठवा किंवा संस्कृत मध्ये असंही प्रार्थना म्हणून म्हणू शकता. हा, आणि अर्जुन पुन्हा ना इथे हे त्यांना स्वीकार करून थांबत नाहीये. तर तो त्यांना सांगतोय की फक्त मीच असा, आता अर्जुन काय, अर्जुन हा क्षत्रिय होता, तो काय असा खूप ज्ञानात हे नव्हता. म्हणून तो सांगतोय की फक्त मीच भगवंत असं म्हणत नाहीये. तर थोर महर्षी म्हणजे नारद, असित, देवल, व्यास यासारख्या महर्षींनी पण तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिलेली आहे. आणि आता तुम्ही स्वतः पण मला तेच सांगत आहात. हा, मग आपण पण प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्याला जेव्हा काहीतरी सांगायला जाता तेव्हा नुसतं सांगू नका. भगवद्गीतेतला श्लोक, त्याचा नंबर, असं सगळं म्हणजे पुराव्यासकट सांगा की हा उघडा गीता आणि गीतेतला हा अध्याय, त्यातला ह्या श्लोक ह्यामध्ये असं असं सांगितलेलं आहे. हा, तर पण ही खूप छान श्लोक आहेत, हे तुम्ही बघा, पाठ करा जमेल तुम्हाला तर. आणि मुख्य म्हणजे आपण पण लक्षात ठेवा, जेव्हा मंदिरात मध्ये जाऊ तेव्हा लिस्ट घेऊन जाऊ नये की मला हे द्या ते द्या, हे होऊ दे ते होऊ दे, असं नाही. मंदिरांमध्ये भगवंतांकडे गेलो ना आपण, तर त्यांची स्तुती करावी आधी, त्यांचं एखादं स्तोत्र अष्टकम गावं, आता ही स्तुती गावी.
हा पुन्हा काय हवंय ते सांगायला हरकत नाही, त्यांनाच तर आपण सांगणार. पण त्याच्या आधी हे सांगावं पुन्हा. जर का वेळ मिळाला, शांतता असली, तर एखादी माळा जप करावा वगैरे असं जायचं असतं. हं? हे म्हणजे भगवद्गीता आपल्याला खूप काय काय शिकवते, जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करते. तर इथे म्हणजे हे अर्जुनानी वगैरे हे आचरणातून दाखवलेलं आहे की कसं जायचं असतं त्यांच्याकडे. शेवटी इथं ते मित्रांचं नातं होतं, तरी सुद्धा बघा तो कसा दुसऱ्या अध्यायात पण कार्पण्य दोषोमध्ये त्याने सांगितलेलं होतं की मी तुम्हाला पूर्ण शरण आलोय आणि कृष्ण आता तुम्ही मला मार्गदर्शन करा. हम्म हा घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. सर्वमेतस्य मन्मे यन्मा वदसि केशव न हि भगवन व्यक्ती विदुदेर्वा न दानवा. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व काही मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपती, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे आम्हाला स्वतःला जाणू शकता. हरे कृष्णा. अर्जुनाने ना ही इथे स्तुती केलेली आहे. तो काय काय वेगवेगळ्या नावाने त्यांना हाक मारतोय, पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश, देवादिदेव, जगतपते. हा आणि काय म्हणतोय की तुम्हीच केवळ तुम्हाला पूर्णपणे जाणू शकता तुमच्या अंतरंगा शक्तीविषयी, शक्तीने बाकी कोण नाही जाणू शकत. आता वरच्या श्लोकात सांगितलंय बघा की मी तुम्ही जे सांगितलंय पूर्णतः सत्य पण मानतोय, आणि कुठलेच देवता दानव हे तुम्हाला पूर्णपणे नाही जाणू शकत. का तर आता आपण मगाशी बघितलं, ह्या सगळ्यांची उत्पत्ती कृष्णांमधून झालेली आहे, त्यामुळे कृष्ण मूळ आहे. त्यामुळे पूर्णपणे आपण नाही जाणू शकत त्यांना. हम्म, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. हे जनार्दन, कृपया करून कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुम्ही तुमच्या अमृतमय संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा हे योगेश्वर कृष्ण, तो काय आता आपल्याला पण मघाशी म्हणजे विभूती का बरं कृष्णाला, अर्जुनाला त्यांच्या विभूती जाणायच्या आहेत असं नाहीये की अर्जुनाला काही माहित नाही का की कृष्ण कोण आहेत काय. तर आहे ना, तो सांगतो बघा की मला तुमचं निरंतर चिंतन करायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स नकोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडा सुद्धा थांबायचं नाहीये, निरंतर. आणि मग त्यामुळे ना विविध रूपात मी तुमचं कसं स्मरण करावं. तर म्हणून तो सांगतोय की तुम्ही मग काय करा कृष्णा. आधी बघा हा, त्याला आता ऐश्वर्य जाणून घ्यायचे तर आधी प्रार्थना केली, आणि मग आता आपल्याला काय हवंय ते सांगतायत. नम्रता बघा किती आहे ती. हा मग ते काय म्हणतोय की आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्तारचे तुम्ही मला वर्णन सांगा. मग तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, जेवढं श्रवण करेन तेवढं आणि ऐकावंसं वाटतं. हम्म तर त्यामुळे ना म्हणजे तुम्ही म्हंटल ना, मी मगाशी भक्तीमध्ये आपण किती रमलोय, हे स्वतःला चेक करायचं असलं तर बघायचं की किती आपल्याला आवडतं कृष्णांविषयी श्रवण करायला. तो इथे अर्जुन बघा काय म्हणतो की मला कधीच तृप्त होत नाही, तुमच्याविषयी मला आणि श्रवण करावंसं वाटतं. हा म्हणून त्याला ह्या ऐश्वर्य पण का बघायची आहेत. एकतर अर्जुनाने विचारल्यामुळे ती ऐश्वर्य आपल्याला पण कळली, हे पण खूप छान झालं. आणि दुसरं, त्या प्रत्येक गोष्टीमधून आपण स्वतःला कृष्णांशी जोडून घेऊ शकू. हा जसं पंचमहाभूत, मन बुद्धी इंद्रिय हे सगळं कृष्णांपासून आलं हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला वाटतं की सारच तर त्यांनी दिलंय. तसंच इथे पण आहे. हा हा घ्या माताजी पुढची slide. श्री भगवान म्हणाले, हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन. कारण हे अर्जुन,
माझे ऐश्वर अनंत आहे. हरे कृष्णा. हा आता मजा बघा हा इथे म्हणजे ऍक्च्युली आहे ना की कृष्णांना कुठलं म्हणजे त्यांचा कसा स्वभाव असेल त्यांना काय खूप स्वतःविषयी सांगायची इच्छा नाहीये. अर्जुनाने विचारल्यानंतर ते सांगतायत. हा आणि पण इथे काय सांगतायत कृष्ण की आता म्हणजे प्रमुख अभिव्यक्ती सांगतो हा त्या अनंत आहेत किती सांगणार ना. इथे आता हा ज्या ह्याच्यात आहे ना तुम्हाला माताजी जरा असं पुढे बघा बघू चार्ट आहे का ह्याच्यात थोडे आहेत चार्ट मध्ये पूर्ण आहेत. ओके हा आहे ना हा चार्ट थांबा हा हा आपण चार्ट मध्ये बघूया की कशामध्ये काय आहेत कृष्ण हा वाचणार तुम्ही माताजी. हरे कृष्णा. आदित्यांमध्ये विष्णू असं हा तेजस्व्यांमध्ये सूर्य. हा. हरे कृष्णा. आदित्यांमध्ये विष्णू, तेजस्व्यांमध्ये सूर्य, मरुद्गणामध्ये मरीची, नक्षत्रामध्ये चंद्र, वेदांमध्ये सामदेव, इंद्रियांमध्ये देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये देव मन, सजीवांमध्ये जिवंत शक्ती, रुद्रामध्ये भगवान शिव, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर, पुरोहितांमध्ये बृहस्पती, पुराणामध्ये स्कंद, जलाधरामध्ये सागर, महान ऋषींमध्ये भृगु, कंपनांमध्ये ओम, नामजपामध्ये यज्ञ, अचल गोष्टींमध्ये हिमालय, वृक्षामध्ये वटवृक्ष, देवतांच्या ऋषींमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्ध प्राण्यांमध्ये कपिला, घोड्यांमध्ये उच्छ्वैश्वर, भगवान हत्तीमध्ये ऐरावत. ठीक आहे, पुढचं बोलायचंय हे हा आता हा वाचा वाचा म्हटलं. स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम. सामदेवान स्तोत्रामध्ये ब्रह्मास्त्र, काव्यात गायत्री, मासांमध्ये मार्गशीर्ष, ऋतूंमध्ये वसंत, फसुण्यामध्ये द्यूत, तेजस्व्यांमध्ये तेज, बलवानामध्ये बल, ऋषिवंशीयामध्ये वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, ऋषीमध्ये व्यास, विचारवंतामध्ये उषाणा, अराजकते दमन करणाऱ्या साधनांमध्ये दंडाची काठी, विजय इच्छुक मध्ये नीती, रहस्यामध्ये मौन आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान. हा 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 मधी झाले ना तीन आपले नाही ह्याच्या हा, पुढचा तीन चार्ट होते की एक मिनिट हा, एक हे राहिलं हा वाटतं. एक मिनिट हा पुरुषांमध्ये सम्राट हा हा राहिला शस्त्रांमध्ये पुरुषांमध्ये वज्र. सम्राट, शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये सुरभी, उत्पत्ती कारणांमध्ये कदर्प, सर्पामध्ये वासुकी, नागांमध्ये अनंता, जलचरामध्ये देवता वरुण, देवगण पूर्वजांमध्ये आर्यमा, कायद्यांच्या सूत्रधारामध्ये यम, दैत्यामध्ये प्रल्हाद, दमन करण्यामध्ये काळ, पशुमध्ये सिंह, पक्ष्यांमध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, मत्स्यामध्ये मकर मासा, प्रवाही नद्यांमध्ये गंगा, सर्व सृष्टीचा आरंभ, अंत आणि मध्यही, विज्ञानामध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य, अक्षरांमध्ये ओंकार, समासामध्ये द्वंद्व समास, सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव. हा थांबा थांबा. झालं तर तुम्ही पण गीतेमधला हा अध्याय वाचा आणि बघा कशामध्ये काय आहेत ते. रहस्यांमध्ये छान छान सांगितलेलं आहे. रहस्यामधलं मौन आहे. विजयी उत्सुकांमधली नीती आहेत म्हणजे नीती सोडून जे तुम्ही यश वगैरे मिळवता तिथे कृष्ण आपल्या बरोबर नसणार. तर असं तुम्ही नक्की स्वतः पण वाचा इथे पण दाखवलंय बघा. प्राण्यांमध्ये सिंह, पक्ष्यांमध्ये गरुड, रुद्रांमध्ये शिवजी, त्याच्यानंतर देवतांमध्ये विष्णू, देवर्षींमध्ये नारद असं इथे दाखवलंय बघा. घोड्यांमध्ये उच्चश्रवा, हत्तींमध्ये ऐरावत असे आहेत भगवंत. तर ह्या आहेत भगवंतांच्या ऐश्वर्य वेगवेगळं. हा मग घ्या माताजी पुढची स्लाईड. हा वाचा माताजी. श्री कृष्ण. शिवाय हे अर्जुन, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते.
हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्णा. हे बघा इथे कृष्ण काय पुन्हा सांगतात, हे सगळ्याच बीज सर्व यच्चपी सर्व भूतानां बीजम तद अहम अर्जुन. की हा इथे जे म्हणून काय आहे ना, ते म्हणजे चल आणि अचल म्हणजे हलणार आणि न हलणार. तर म्हणजे जे काही आहे त्या सगळ्याचा आधार मी आहे. ते अस्तित्वात काय आहेत तर माझ्यामुळे आहेत आणि ह्या सगळ्याचं बीजच मुळात काय असतं, एका बीज असतं ना ज्याच्यापासून पुढे अंकुर निघतो वगैरे. तर ह्या सगळ्याचं जे बीज आहे ना तेच मी आहे. माझ्याशिवाय चल आणि अचल अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात असू शकत नाही. ह्या सगळ्याचा आधारच मी आहे. हा आणि सगळ्याची उत्पत्ती बीज कोण आहे? कृष्ण आहे. सगळ्यांची त्यांच्यामधून झालेली आहे. आणि हे पर्यंत काय म्हणतात की माझ्या विभूतींना अंत नाहीये. मी तुला जे सांगितलं ते फक्त एक सूची आहे, म्हणजे विभूतींची एक सूचक आहे. पूर्ण विभूती नाही तू जाणू शकत. हा तर आणि ते पण अर्जुनाने विचारलं म्हणून कृष्णाने सांगितलं. कृष्णांना असं काही नाही दाखवायचं की माझं हे आहे ते आहे. हा तर आपण पण अर्जुनाचा तो भाव ठेवायला हवा की आता हे जे आपण चार्ट मध्ये बघितलं ते ते कृष्ण हा हे कृष्ण आहेत असं आपल्यामध्ये ते समर्पण हवं त्यांना शरण जाण्याचं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. यद्यद्विभूतिमत्सत्स्व श्रीमदुज्ज्वैतमेवा तत्तदेवा वच्चत्वं मम तेजोश संभवम. सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच स्फुलिंगामधून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्णा. म्हणजे कृष्ण काय सांगतायत बघा, ह्या माझ्या पूर्ण हे जे ऐश्वर्य आपण बघितलं ते असं काय नाहीये की पूर्ण माझं ऐश्वर्य झालं आता सांगून किंवा तेवढंच आहे. तर फक्त एक स्फुल्लिंगातून उत्पन्न झालंय. म्हणजे भगवंत किती अनंत असे आहेत बघा ते. हम्म की हे जे अभिव्यक्ती आहेत ना ह्या कृष्णांच्या तेजाच्या एका स्फुल्लिंगात उत्पन्न झालेले आहेत. हम्म हा घ्या माताची पुढची slide. हरे कृष्णा. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन ज्ञातेन तव अर्जुन विष्टभामिद पुस्तेन कांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्णा. बघा अर्जुन काय म्हणतात की कृष्ण म्हणतात की तुला हे सगळं ऐकण्याची काय गरज आहे. माझ्या म्हणजे त्यांच्या एका अंशाने त्यांनी हे सगळं धारण केलं. म्हणजे किती हे असतील ते म्हणजे त्यांच्या आपण त्याची कल्पना नाही करू शकत. आपल्या कल्पनेच्या अतीत आहेत ते केवढे असतील. म्हणजे त्यांच्या शक्ती ऐश्वर्य हे किती मोठ्या प्रमाणावर परम आहे. आपण काय म्हणतो त्यांना परम ब्रह्म म्हणतो. म्हणजे ते परम आहेत. एका त्यांच्या ह्या अंशाने त्यांनी हे सगळं धारण केलेलं आहे. असं नाही की खूप त्यांची शक्ती त्यामध्ये जाते असं नाही. फक्त एका अंशाने हे सगळं धारण केलेलं आहे आणि इथल्या चल आणि अचल सर्वांमध्ये ते आहेत. घ्या माताजी पुढे. झाला आपला आजचा अध्याय. तर आपण भगवंतांच्या या वेगवेगळ्या विभूती बघितल्या. हा आधी पहिल्यांदा काय बघितलं की कृष्णांना पूर्णतः कोणच जाणू शकत नाही. का तर सगळे म्हणजे ब्रह्मदेव, प्रजापती, सप्तर्षी हे चतुष्कुमार हे सगळ्यांची उत्पत्ती ब्रह्मांपासून झाली. ब्रह्मांची कृष्णांमधून म्हणजे त्यामुळे त्यांना उलट आपण पूर्णपणे नाही जाणू शकत. मग पुन्हा चतुश्लोकी भगवद्गीता बघितली ज्याला भगवद्गीतेचं सार म्हणतात. हा मग अर्जुनाने कृष्णांना परमब्रह्म परमधाम सर्वोच्च म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या विभूतींचे वेगवेगळे विभूत्या बघितल्या आपण वेगवेगळ्या. तर झाला आपला हा आजचा अध्याय. माताजी बघा संपल्या ना स्लाइड्स. तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. अध्याय समजला ना?
हो माताजी, समजलं. हरे कृष्ण माताजी, सादर प्रणाम माताजी. हरे कृष्ण सगळ्यांना. ओके. तुम्हाला काही शंका असली तर विचारा.